भेदा भेदी चलती आई भारत के आजादी में। सही बात है। पाने वाले अरे वो कैसे शैतान बने, इंसानियत पाने वाले वो कैसे शैतान बने। साहेबांना एका प्रश्नाची विचारणा केली। ही वेळ नाही आहे, पण एकामेकाची कसोटी पाहण्यासाठी आणि महापुरुषाचे विचार हे तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे ही आमच्या मनात धारणा असून एक थोड्याशा प्रश्नाची तुम्हाला विचारणा केली। एकामेकाच्या बुद्धीची कसोटी पाहिल्या जाते, म्हणून एका प्रश्नाची विचारणा केली की भगवान गौतम बुद्धाच्या जीवनामध्ये 8 असे प्रतिचिन्ह आणि 8 घटना आल्या, त्या कोणत्या? शाहीर साहेबांनी सांगितलं, पहिला मैयत, दुसरा माथारा, तिसरा महारोगी आणि चौथी विधवा मुलगी। साहेब, चौथी विधवा मुलगी नाही, चौथा एक संन्यासी, चौथा हा एक संन्यासी होता, पण 3 आहेत। मी माझ्या प्रश्नाचं उत्तर मीच तुम्हाला समाधान करून देतो, काही हरकत नाही। विहिरीमधून 2-4 गुंड पाणी काढलं तर पाण्याची पातळी कमी होते का? नाही। सारखं काम आहे, ठीक आहे, काही हरकत नाही। ऐका हो शाहीर साहेब, त्या प्रश्नाचं उत्तर आहे गौतम बुद्ध यांच्या जीवनामध्ये 8 प्रतीकचिन्ह आणि 8 घटना घडल्या। पहिली घटना आहे गर्भ, गर्भामध्ये हत्ती चिन्ह त्यांना स्वप्नामध्ये पडलं होतं, हत्ती गर्भामध्ये। आणि दुसरा जन्म झाल्यानंतर कमळ हे त्यांना म्हणजे त्यांच्या स्वप्नामध्ये म्हणजे लक्षात दिसलं। त्याच्यानंतर यौवन, यौवन म्हणजे सांड, आपण ज्याला सांड म्हणतो बहीण, सांड दिसला। आणि चौथं गृहत्याग, त्यावेळेस कंथक नावाचा घोडा। आणि 5वा ज्ञान, जेव्हा ज्ञान प्राप्त झालं तर पिंपळाच्या वृक्षाखाली त्यांना ज्ञान प्राप्त झालं। 6वा प्रथम प्रवचन, त्यामध्ये त्यांना 24 साऱ्याचं चक्र दिसलं। हे 24 सारे, तो एक 6वी। आणि 7वा निर्माण, जेव्हा त्यांना निर्माण लाभले त्या पदचिन्ह, त्यांना पदचिन्हाची प्राप्ती म्हणजे स दिसलं। आणि 8वा जेव्हा त्यांच्या महापरिनिर्वाण म्हणजे मृत्यू झालं त्यावेळेस स्तूप दिसलं त्यांना। असे 8 त्यांचे चिन्ह आणि 8 ह्या त्यांच्या घटना। ही माझ्या प्रश्नाची प्रतिस्पर्धी उत्तर आहे, ठीक आहे, काय हरकत नाही। मी माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले, याच्यात काही सर्दीगर्मी नाही, हार काही जीत नाही। परत त्यातल्या त्यात तुम्ही मला एका प्रश्नाची विचारणा केली, या तथागत भगवान गौतम बुद्धांनी म्हटलं की साऱ्या जगाची सर्वच वस्तू अनित्य आहे, या साऱ्या जगामधली गोष्ट ही अनित्य आहे, फक्त एकच गोष्ट नित्य आहे। ती गोष्ट म्हणजे कोणती?
की त्या नित्य गोष्टीचे नाव आहे दुःख. दुःख आणि दुःख म्हणजे सत्य. दुःख म्हणजे सत्य. माणूस जीव जंतू जो बी या पृथ्वीच्या पाठीवर जगामध्ये जन्माला आला त्याचा जन्म मृत्यू अटळ आहे. त्याचं मृत्यू अटळ आहे. आणि म्हणून ही गोष्ट दुःख आणि ही सत्य आहे. ही सत्य म्हणजे वास्तविकता आहे. वास्तविकता आहे ही. तुमच्या प्रश्नाचं माझ्यानुसार उत्तर दिलं तुम्हाला. साहेब तुम्हाला काय वाटते तुम्ही ती आपली बाजू निवडा. ठीक आहे, काय हरकत नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. एका छोट्याशा प्रश्नाचे विचार ना करतो, काय हरकत नाही. या स्वच्छतेचे महामेरू, स्वच्छतेचे महामेरू संत शिव गाडगे महाराज. संत गाडगे महाराज यांच्या एका कानामध्ये कवडी आहे, एका उजव्या कानामध्ये कवडी आहे. स्वच्छतेचे महामेरू गाडगे बाबा यांच्या एका कानामध्ये कवडी आहे. मला म्हणायचं शाहीर साहेब त्या कवडीचं थोडं रहस्य काय, थोडं एवढं सांगा. काही हरकत नाही. ऐका समोरच्या कळव्यामध्ये काय म्हणतोय. अंबादास किए टुकड़े हजार. कूटनीति की चादर फैली अंबादास किए टुकड़े हजार. ये गदा जब तक नहीं बन जाती तब तक ना कोई शान बने, तब तक ना कोई शान बने. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो कोणी प्राशन करेल ते दूध बोलल्याशिवाय राहणार नाही. माझी वेळी ते समाप्त झाले. याच्यानंतर शाहीर पुरुषोत्तमजी खांडेकर साहेब येऊन आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करते.
ईश्वरजी कडबे साहेब मुक्काम बुट्टीबेरी यांच्याकडून 50 रुपये